ग्रामपंचायत साळवे, लोकनियुक्त सरपंच संतोष वाघ म्हणजे उषाताई संतोष वाघ यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद शाळा साळवे व आमचे शिक्षक स्टॉप माननीय योगेंद्र सिंग, कोमल सिंग जाडे सर, पुष्पा वाघ व संजय सिंघी, वैशाली मॅडम, पलिना मॅडम व वैशाली मॅडम याचा सर्व शिक्षक स्टॉफचा पहिल्यांदा अभिनंदन करतो। यांनी ती मुलं घडवण्याचा प्रयत्न केला। आज ज्या गोष्टी जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढं भारी शिक्षण भेटते ते आज इंग्लिश मीडियमचे लोक मुलांच्याकडून सुद्धा तेवढं शिक्षण चांगल्या प्रकारे होत नाही। राहिली दुसरी गोष्ट, ग्रामपंचायत शाळेवरती भरभरून निधी वगैरे देत आहे। स्वतः उषाताई संतोष वाघ व मी स्वतः ग्रामपंचायत व शालेय शिक्षण समितीचा ते शाळांवर बोलते। आमच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद मराठी शाळेला 44 इंची 4 टीव्या देण्यात आल्या व 4 पंखे, ट्यूबलाईट वगैरे देण्यात आले व शाळेसाठी आता जवळजवळ 15 मधून प्युअर ब्लॉक, रंगरंगोटी, बोलकी शाळा म्हणतात। अशा प्रकारे आम्ही सर्वात जास्तीत जास्त 15 मधून कसा निधी इथं टाकता येईल व मुलांना किती छान प्रकारे शाळा दिसेल व शिक्षणासाठी चांगली सोय होईल असे आम्ही प्रयत्न करत आहोत। व आमच्या गावातील काही समाजकंटक असो, एकतर तरुण मुलं, थोडे वायफाळ मुलं होते, काही संध्याकाळच्या टायमाला शाळेत दुर्गंधी करून जायचे व आमच्या इथं महिला स्टॉफ जास्ती असल्यामुळे काही मुलं वेगळी कृत्य करून जायचे की ते आता सांगायला आपल्याला लज्जास्पद वाटतं की त्यामुळे आम्ही एक विचारसरणी आमचे मुख्याध्यापक जालते सर यांनी आम्हाला कळवलं की अरुण दादा आपल्याला शाळेत थोडं काही वेगळंच मुलांचे वागणूक झालेली आहे, काही शाळा सुटल्यानंतर काही मुलं इथं वाईट कृत्य करतात बा। आम्ही सांगितलं सर काही चला तुम्ही जे सांगणार त्याला आपलं सहमत असेल व आम्ही त्यानंतर झालेली बदलापूरची घटना, लहान चिमुरडीवरती अक्षय शिंदे नावाच्या मुलाने जो काही बलात्कार केला, ती लहान मुली 6 वर्षाची होती एक सांगायची गोष्ट। तर आता इथेही 7, 8, 7 वर्षात 9 वर्षापर्यंतचे मुलं शिक्षण करतात, मुलीही लहान आहेत इथं। त्यामुळे आम्ही पाठपुरावा करून सीसीटीव्ही कॅमेरा बसवले जिल्हा परिषद शाळेत। तेव्हापासून 1 महिना झाले तर आजपर्यंत कुठलीही तशी दृश्य काही दिसत नाही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। मला तरी वाटतं महाराष्ट्रात पहिली आमची जिल्हा परिषद शाळा झाली सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आली व सतत शिक्षण आमचा ध्येय एकच आहे। सरपंच व गावकरी आम्हाला सतत साथ देत असताना आमचे लोकनियुक्त सरपंच उषाबाई संतोष वाघ यांचं एकच ध्येय आहे, पहिले शिक्षण, आरोग्य आणि पाणी याच्यावरती सतत भर देत राहू आणि शिक्षणावरती सर्वात जास्ती भर देत असताना आमचे सरपंच, लोकनियुक्त सरपंच व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अरुण बोरसे व सर्व आमची गावकरी टीम सतत आमच्या पाठबळ असल्यामुळे आम्हाला काम करण्यामध्ये चांगलं योगदान आहे। काही आमच्याकडून चुकी झाली तरी आम्हालाही ते समजून सांगतात व काही झालं तर सतत ते आमच्या पाठीशी असतात। त्यामुळे आम्हालाही काम करण्यामध्ये चांगला प्रोत्साहन मिळत असतो व काही पालक जर काही कुठल्या घटना घडल्या तर सतत आमच्या बरोबरच राहतात तेही। त्यामुळे सतत जिल्हा परिषद शाळा चांगलं शिक्षण मिळावं हीच आमचं ध्येय आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। विद्यार्थी बाहेर आला की आम्हाला इथे लगेच समजतं हा सेकंड नंबरचा आहे त्याच्यावर आणि हा थर्ड इथे आपला पूर्ण इकडचा जो आहे कार्यक्रम आणि ती आमची बॅक साईड आहे शाळेची। बॅक साईडला एक लावलेलं आहे लक्ष ठेवण्यासाठी। आणि आता हे लाईव्ह आहे, हा आता हे लाईव्ह चालू म्हणजे आता काय चालू आहे। आणि याचं एक आहे की जिथं हालचाल असेल किंवा व्यक्ती असेल तर तिथं ही रेड साईन येतं आपल्याला या प्रकारचं। म्हणजे आता समजा की इथं आपल्याला डोळ्याला कुठे व्यक्ती दिसत नाहीये पण इथं जर रेड साईन असेल तर याचा अर्थ असा आहे की इथं कुठेतरी व्यक्ती आहे, जसं इथं नाही, आता इथे नाहीये। आणि जर आपल्याला जर रेकॉर्डिंग बघायचं असेल की आता आपण 9 लोक 5 नंतर घरी गेलो, 5 नंतर काय झालं शाळेत ते जर बघायचं असेल तर आपण 11 वाजता सर्च करू।